बघा, तीन संख्यांची सरासरी 77. जर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व दुसरी संख्या तिसरीच्या दुप्पट, तर पहिला क्रमांक म्हणजे पहिली संख्या कोणती असा प्रश्न विचारला. सोडवायचा कसा? लेकरांनो, इथं संख्या, लक्ष द्या. संख्या पहिली, लक्ष द्या. संख्या दुसरी आणि संख्या तिसरी या संख्या गुणोत्तर स्वरूप जर समजा मांडायच्या झाल्या तर हे वर्णन पुरेसं आहे. तीन संख्यांची सरासरी 77. तीन संख्यांची एकूण बेरीज किती हे आम्ही सहज काढू शकतो. सरासरी गुणिला एकूण संख्या बराबर एकूण संख्यांची बेरीज असते, हे आम्ही काढू शकतो. मात्र या तीन संख्यांच्या गुणोत्तराचा प्रश्न, तेव्हा हे जे वर्णन आहे, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि दुसरी संख्या तिसरीच्या दुप्पट, हे जे दुसरी संख्या तिसरीच्या दुप्पट म्हणते का, हे पहिले करा. म्हणजे तिसरी संख्या उदाहरणार्थ x समजा, x ची दुप्पट 2x, दुसरी संख्या तिसरीच्या दुप्पट, x ची दुप्पट 2x. आता इथून सुरुवात. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट, दुसरीच्या दुप्पट म्हणजे 2x ची दुप्पट काय बाबा, तर 4x. हे झाले लेकरांनो त्या संख्यांची गुणोत्तर. आता तीन संख्या आहेत, तीन संख्यांची बेरीज किती हा प्रश्न आम्ही मनाशी केला, तेव्हा तीन संख्यांची सरासरी 77 असं गणित म्हणते. म्हणजे एकूण संख्या गुणिला सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज असते, हे आम्ही सगळेजण जाणतो. म्हणजे 3 7 21, 2 3 7 21 आणि 2 23, 231 ही तीन संख्यांची काय पोरांनो बेरीज. आता त्यावरून हा जो प्रश्न विचारला, पहिला क्रमांक शोधा. तीन संख्या इथं मांडा, 4x 2x आणि x. समीकरण स्वरूप ह्या तीन संख्या आहेत. लक्ष द्या, तीन संख्यांचे हे संख्यात्मक समीकरण स्वरूप गुणोत्तर म्हणा. तीन संख्यांची बेरीज 231. ही जर बेरीज केली 4 आणि 2 6 आणि हा x नुसता नसून 1x आहे, 4 आणि 2 6 आणि 7x अशी ही बेरीज 231. x ला एकटं करा, 231 कडे जाताना 7 भागीला 7 3 21, 2 उरले झाले परत 21, 7 3 21. एक्सचा व्हॅल्यू 33 आला. आम्हाला पहिली संख्या विचारली. पहिला क्रमांक म्हणजे पहिली संख्या, ज्या संख्येचं गुणोत्तर 4x आहे. उत्तराकडे पावलं. 4x ही आहे लेकरांनो पहिली संख्या, जिला प्रश्नामध्ये क्रमांक असं म्हटलंय. मग याच्यामध्ये 4 सोबत x ची ही किंमत 4 3 12, 2 हाताला 1, 4 3 12 आणि 13, 132 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. त्या संख्यांमधील पहिली संख्या कोणती? 132 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.